नक्सल प्रभावित इलाकों में शिक्षा की बात हो तो चुनौतियां बड़ी होती हैं, लेकिन गोंदिया जिले के देवरी तालुका में आज एक ऐसी शुरुआत हुई है जो आने वाली पीढ़ियों का भविष्य बदल सकती है। दीनबंधु ग्रामीण विकास संस्था ने देवरी में एक अत्याधुनिक अध्ययन केंद्र की शुरुआत कर ग्रामीण और आदिवासी छात्रों को प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी का मजबूत मंच दिया है। देवरी शहर में आयोजित इस लोकार्पण समारोह में आमगांव विधानसभा के विधायक संजय पुराम, उप जिलाधिकारी प्रताप वाघमारे, उप विभागीय अधिकारी कविता गायकवाड़, परियोजना अधिकारी उमेश काशीद और शिक्षाविद बाला अंजनकर सर की प्रमुख उपस्थिति रही। अधिकारियों और जनप्रतिनिधियों ने छत्रामवोण को सफलता का मंत्र देते हुए कहा कि यह अध्ययन केंद्र सपनों को हकीकत में बदलने का माध्यम बनेगा। खरं तर म्हणजे गोंदिया हा आपला अत्यंत पूर्वेकडला जिल्हा आहे आणि इथं अभ्यासाची सुविधा ही जी अगदी महापालिकेच्या स्तरावरती जसे अभ्यासाची सुविधा असते तशी सुविधा या भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यातल्या त्यात आदिवासी बहुल भागामध्ये अशी सुविधा असणं ही विद्यार्थ्यांसाठी खरं तर पर्वणी आहे। मी या संस्थेचे खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशा लहान गावामध्ये इतकी उच्च दर्जाची अभ्यासिका त्यांनी दिलेली आहे। याचा विद्यार्थी निश्चितपणे चांगला वापर करतील आणि याच्यातून चांगलं यश ते संपादन करतील असं मला इथं आत्मविश्वास वाटतो। सर, आपण बोलताना एक सांगितलं की जर शिकायचं असेल तर स्वतःची एक स्टोरी तयार करा, काय संक्षिप्तामध्ये मुलांना सांगायला संदर्भामध्ये? याच्या संदर्भामध्ये मुलांना मी एकच सांगेन की सर्वसामान्य पद्धतीनं आपण जीवन जगत असताना हे ओळखायला पाहिजे की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि आयुष्य मिळत असताना या आयुष्याचा वापर आपण कशासाठी आलेलो आहोत, का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि का हा जर प्रश्न स्वतःला विचारला तर कामधून जी उत्तरं येतील त्या पद्धतीनं पुढे वाटचाल करण्यासाठी आपल्याला खूप चांगला मार्ग मिळतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी करत असताना आपल्यामधल्या ज्या असामान्य बाबी आहेत त्याचं सामान्यीकरण न करता असामान्यत्व पुढे घेऊन विद्यार्थ्यांनी जर सिद्ध केलं तर त्यांची एक चांगली स्टोरी बनेल। ते सर्वसामान्य पद्धतीनं जगले आणि मृत्यू पावले असं होणार नाही, तर एक लोकांच्या लक्षणीय राहील आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन या देशासाठी समाजासाठी मिळेल। त्यासाठी मी विद्यार्थ्यांना असं म्हणालो की आपली एक स्टोरी असली पाहिजे। आजचा जो दीनबंधू विकास संस्था आहे त्यांनी ही जी लायब्ररी अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि देवरीच्या ह्या ठिकाणी सुरू करून विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्यासाठी हा एक चांगला पाऊल आहे। तर त्याच्यासाठी नक्कीच त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये इथून खूप चांगले विद्यार्थी घडतील, अधिकारी घडतील असं मी त्यांना शुभेच्छा देते। आणि खास करून जी देवरी मधून ही संस्थेने जी आज ही अभ्यासिका सुरू केलेली आहे त्यांचासुद्धा खूप आभार मानते मी कि भविष्यासाठी है उपयोगी ठरणार है। यह अध्ययन केंद्र केवल पढ़ने की जगह नहीं बल्कि एक संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था है। यहाँ ऐसी युक्त अध्ययन कक्ष, हर छात्र के लिए अलग बैठने की व्यवस्था, मुफ्त इंटरनेट और डिजिटल लाइब्रेरी, सभी प्रतियोगी परीक्षाओं की पुस्तकें, सुरक्षा के लिए सीसीटीवी कैमरे और शांत अनुशासित माहौल उपलब्ध कराया गया है। अध्ययन केंद्र में छात्रों की सुविधा के लिए स्वच्छ पेयजल, अलग अलग स्वच्छतागृह, समाचार पत्रों की नियमित व्यवस्था और समय समय पर विशेषज्ञों के व्याख्यान भी आयोजित किए जाएंगे। यह पहल उन छात्रों को लिए वरदान है जो संसाधनों के अभाव में पीछे रह जाते थे। विधायक संजय पुराम और दीनबंधु अभिसिका के संचालक कुलदीप लांजेवार ने कहा, यह केंद्र देवरी क्षेत्र के युवाओं को प्रशासनिक और शासकीय सेवाओं तक पहुंचाने में अहम भूमिका निभाएगा। दीनबंधु ग्रामीण संस्था देवरीच्या वतीने आज आदिवासी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या वाचनालयाची निर्मिती करणे हे आमच्या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरलेलं आहे। आज जो आपण या ठिकाणी दीनबंधु ग्रामीण संस्थाच्या वाचनालयाचं जो लोकार्पण केलेलं आहे याच्यात निश्चितच आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करतील आणि मोठ्या पदावर जातील। भविष्यात आपल्या मतदारसंघामध्ये देखील आपण अशीच लायब्ररी तयार करणार? निश्चितच आपली सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत आपण 12 सार्वजनिक वाचनालय आपण दिलेलं आहे। पुढे देखील आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे आपण करतो आहे। दीनबंधु ग्रामीण विकास संस्था विविध सामाजिक क्षेत्रात काम करत आहे। यापूर्वी नगरपंचायत कार्यालय देवरी आणि दीनबंधु ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका केंद्राची आम्ही निर्मिती केली होती। त्या अभ्यासिकेमध्ये मिळणारं शिस्तमय वातावरण, अभ्यास करण्यासाठी मिळणारी एकाग्रता याचं साफल्य 19 यशवंताच्या रूपात आम्हाला मिळाली आणि ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी हे प्रशासकीय अधिकारी म्हणून एक उच्च पदावर जावेत या म्हणून त्यांना पोषक असणारं वातावरण
त्यांना अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधेसह एक सुसज्ज अशी अभ्यासिका मिळावी या हेतूने संस्थेने अशा आधुनिक अत्याधुनिक सुविधेसह आणि सुसज्ज अशी इमारतीसह अभ्यासिका आज निर्माण केलेली आहे. वाचनालयामध्ये काय काय सुविधा आहे? या अभ्यासिकेमध्ये आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट दिलेले आहे. त्यांना वायफायची सुविधा दिलेली आहे. त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी एक व्यवस्थित पाणी मिळावं म्हणून त्यांना आरोचं पाणी आपण आरोच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांना अजून आपण यापुढे ई लायब्ररीचं एक आपलं नियोजन आहे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी सोयी करणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे जे अर्ज आहे ते अभ्यासिकेमधूनच भरता यावे त्यासुद्धासाठी अभ्यासिका त्यांना ही सेवा देणार आहे. दीनबंधु ग्रामीण विकास संस्था के माध्यम से पहले ही 18 छात्र शासकीय सेवाओं में चयनित हो चुके हैं. अब नए अध्ययन केंद्र से देवरी जैसे दूरस्थ और संवेदनशील क्षेत्र के छात्रों को नई दिशा मिलने की उम्मीद है. लोकार्पण समारोह में बड़ी संख्या में विद्यार्थी और अभिभावक मौजूद रहे और उन्होंने इस पहल की सराहना की है. कुल मिलाकर नक्सल प्रभावित देवरी तालुका में शुरू हुआ दीनबंधु अध्ययन केंद्र सिर्फ एक इमारत नहीं बल्कि ग्रामीण और आदिवासी छात्रों के सपनों की नई उड़ान है. आधुनिक सुविधाओं से सुसज्जित यह अध्ययन केंद्र स्पर्धा परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों के लिए एक मजबूत आधार बनेगा. दीनबंधु ग्रामीण विकास संस्था की यह पहल देवरी जैसे संवेदनशील क्षेत्र में शिक्षा के माध्यम से बदलाव लाने की दिशा में एक ऐतिहासिक कदम मानी जा रही है.